नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, सूत्रसंचालकाला लग्न समारंभात पाहुण्यांचं स्वागत करावं लागतं, परंतु मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगणार आहे की लग्न समारंभात सूत्रसंचालकानं एक आधुनिक आणि प्रभावी पद्धतीनं पाहुण्यांचं स्वागत कसं करावं याबद्दलची माहिती आणि मार्गदर्शन करणारा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना या निमित्तानं मी नम्र विनंती आणि आवाहन देखील करेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार याच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, इथे दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला केलं जातं, तेही विनामूल्य आणि घर बसल्या. मित्रांनो, लग्न समारंभात जर निवेदकानं सुरुवातीलाच पाहुण्यांची मनं जिंकली तर संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळीच उंची आणि रंगत मिळत असते. पारंपरिक स्वागतापेक्षा मित्रांनो थोडं वेगळं, हटकेसे आणि अत्यंत प्रभावी पद्धतीनं पाहुण्यांचं स्वागत कसं करावं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनल प्रथम सबस्क्राईब करा. एक सुरुवातीचं प्रभावी आणि प्रसन्न निवेदन. सुरुवात अत्यंत दमदार आणि उत्साही असावी. नमस्कार नमस्कार नमस्कार. आजचा हा मंगलमय सोहळा आनंद, प्रेम आणि दोन कुटुंबाच्या अतूट नात्यांचा एक सुंदर संगम आहे, जिथं दोन हृदय एकमेकांशी कायमची जुळत आहे आणि जिथं दोन कुटुंब एकत्र येऊन एका सुंदर नात्याची सुरुवात करत आहे. अशा अत्यंत पवित्र आणि आनंददायी क्षणाचे आपण सर्वजण आज साक्षीदार होत आहोत. दोन हृदयाला भिडणारी भावनिक साथ. शब्दातून नात्यांची खोली प्रेक्षकांपर्यंत निवेदकानं पोचवावी. प्रेम ही केवळ एक भावना नाही, तर तो एक अत्यंत सुंदर आणि जन्मभर चालणारा प्रवास आहे आणि त्या प्रवासाची आजपासून सुरू होणारी ही सर्वात पहिली आणि गोड पायरी आहे. या मंगलमय सोहळ्याला आपल्या शुभ उपस्थितीनं अधिक सुंदर आणि संस्मरणीय बनवण्यासाठी इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक मान्यवर पाहुण्यांचं मी दोन्ही कुटुंबांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करत आहे. तीन पाहुण्यांचं एका वेगळ्या आणि खास शैलीत स्वागत कसं करावं. मित्रांनो, प्रेक्षकांना नुसतं बघत न ठेवता कार्यक्रमात सामावून घ्या. आपण सर्वजण इथं केवळ पाहुणे म्हणून आलेलो नाहीत, तर या कुटुंबाच्या आनंदाच्या क्षणाचे सर्वात महत्वाचे सहभाग घ्या. चला तर मग आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात आणि उत्साहात या सुंदर सोहळ्याची अधिकृत सुरुवात करूया. मित्रांनो, इथे प्रेक्षकांच्या टाळ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळेपर्यंत निवेदकानं मंचावरती थांबावं. पहा, 4 आधुनिक आणि नाविन्यपूर्ण शैलीचा वापर स्वागतामध्ये निवेदकानं कसा करावा. मित्रांनो, आजच्या तरुणाईला आवडेल असा एक नवीन विचार या ठिकाणी तुम्ही मांडा. कारण आजचा हा खास दिवस म्हणजे प्रेम, हास्य आणि जन्मभराची साथ यांचा एक सुंदर उत्सव आहे आणि या जोडप्याच्या आयुष्यातील हा अत्यंत गोड क्षणांना आपण सगळे मिळून आपल्या आशीर्वादानं अजूनही खास आणि संस्मरणीय बनवूया. 5 मंचावरील वावरासाठी काही अत्यंत महत्वाच्या टिप्स, सूचना. मित्रांनो, बोलताना तुमच्या आवाजात प्रचंड ऊर्जा आणि उत्साह ठेवा, पण कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती किंवा तुमच्या शब्दात, बोलण्यात कृत्रिमपणा येता कामा नये. तो टाळा. तुमचा संवाद हा अगदी नैसर्गिक आणि आपलेसे करणारा एक घरचा वाटू द्या. सुरुवात अत्यंत हळू आणि शांत आवाजात करा आणि जसजसा पाहुण्यांचा उत्साह वाढेल तशी तुमच्या आवाजाची पातळी आणि जोर तुम्ही वाढवा. सलग न बोलता 2 वाक्यांच्या मध्ये योग्य तो पॉज घ्या, थांबा घ्या. या शांततेमुळे प्रेक्षकांना तुमच्या शब्दांचा अर्थ समजेल आणि ते तुमच्याशी मनाने जोडले जातात. म्हणून संपूर्ण सूत्रसंचालन करताना तुमच्या चेहऱ्यावरती एक अत्यंत प्रसन्न आणि आश्वासक स्मितहास्य कायम प्रेक्षकांना दिसले पाहिजे. निवेदक नर्वस झालाय, टेन्शन निवेदकाला आहे, निवेदक वेगवेगळे विचार करतोय, असं खाली बसलेल्या प्रेक्षकांना वाटू देऊ नये. मित्रांनो, लग्न समारंभातील स्वागताची ही नवीन आणि मनाला भिडणारी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट्स मध्ये लिहून कळवा. मी तुमच्या त्या कमेंटची वाट पाहतोय. ही पद्धत मित्रांनो तुम्ही वापरून कोणत्याही लग्न सोहळ्यात स्वतःची एक वेगळी आणि रुबाबदार ओळख नक्कीच निर्माण करू शकता. हा व्हिडिओ तुमच्या सर्व निवेदक मित्रांपर्यंत, पाहुण्यांपर्यंत, तुमच्या आप्तेष्ट नातेवाईकांपर्यंत नक्की पोहोचवा. मित्रांनो, सूत्रसंचालन आणि संवादाच्या अशाच नवनवीन प्रभावी मार्गदर्शनासाठी
साठी आपल्या निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेललाच आताच सबस्क्राईब करा, सराव करत राहा, मंचावर सर्वांची मनं जिंकत राहा. त्यासाठी निवेदक विठ्ठल पवार यांच्याकडून आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.